महाराष्ट्राचा शैक्षणिक कणा मोडला. 3,000 शाळा अजूनही अंधारात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डिजिटल इंडिया आणि प्रगत शिक्षणाच्या घोषणा केल्या जात असताना राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना अजूनही विजेसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. उपलब्ध माहितीनुसार राज्यात सुमारे 3,000 शाळा आजही विनावीज आहेत, ज्यामुळे शिक्षण क्षेत्रातील नियोजन आणि अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका बाजूला टॅब, स्मार्ट बोर्ड आणि कम्प्युटर लॅब यांसारख्या डिजिटल सुविधांची घोषणा केली जाते, तर दुसऱ्या बाजूला वीज नसल्यामुळे या सर्व सुविधा वापराविना पडून आहेत. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण मागे पडत असून तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा उद्देश अपूर्णच राहतो आहे. या परिस्थितीमुळे राजकीय वातावरणही तापले असून सरकारच्या शैक्षणिक धोरणांवर टीका होत आहे. चुकीचे नियोजन, निधीचा अभाव आणि मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष यामुळे अनेक शाळांची अवस्था दयनीय झाल्याचे आरोप केले जात आहेत. विजेअभावी पंखे चालत नाहीत, त्यामुळे उकाड्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या इलेक्ट्रिक मोटर्स बंद असल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या परिस्थितीचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर, शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि पालकांच्या विश्वासावर होत असून ग्रामीण भागातील मुलांच्या भविष्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. जर लवकरात लवकर या शाळांना वीज जोडणी देण्याचा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठोस निर्णय घेतला नाही, तर शिक्षणातील विषमता अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रगत महाराष्ट्राच्या दाव्यांमागे लपलेले हे वास्तव सुधारण्यासाठी जमिनीवर ठोस कृती करणे अत्यावश्यक असून शिक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित होत आहे.